नमस्कार. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी महाडीबीटी पोर्टलवर स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल. आता त्याचं स्टेटस कसं चेक करायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपण वेबसाईटवर महाडीबीटीच्या वेबसाईट गेल्यानंतर यूजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन केलं आणि त्यानंतर आपल्याला इथं प्रोफाईल कंप्लीशन 100% दिसलं. त्याच्यानंतर आपण माय अप्लाइड स्कीममध्ये जायचं आहे. माय अप्लाइड स्कीममध्ये गेल्यावर अशी स्क्रीन ओपन होईल. इथं येईल अंडर स्क्रूटनी ॲप्लिकेशन्स, अप्रूव्ड ॲप्लिकेशन्स अँड रिजेक्टेड ॲप्लिकेशन्स. जर तुमचं आता हे ऑलरेडी या ऑप्शनवर क्लिक आहे तर तुमचं ज्यावेळी तुम्ही फॉर्म सबमिट केलेला असतो त्यावेळी इथे ह्या ऑप्शनमध्ये दिसतो. आता ह्या कंडिशनमध्ये तो फॉर्म जो आहे तो अप्रूव्ड झालेला आहे, त्यामुळे आपल्याला इथं दिसेल. आता ह्या फॉर्मचं स्टेटस जर चेक करायचं असेल तर मी याच्यावर क्लिक करणार आहे ॲप्लिकेशन आय डीवर. ॲप्लिकेशन आय डीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे डिटेल्स दिसतील. त्याच्यामध्ये दिलेलं आहे स्क्रूटनी रिमार्क. आता याचा इश्यू काय होता की म्हणजे समजा आपण फॉर्म सबमिट केला फर्स्ट टाईम आणि त्याच्यामध्ये काही इश्यू असेल तर तो इश्यूचा तो रिमार्क जो असतो तो इथं अपडेट केलेला असतो. बीटेक टू बी प्रोफाईल चेंजेस. आता इथं काय केलं होतं, याच्या प्रोफाईलमध्ये चेंजेस करायचे होते म्हणून त्यांनी इथं रिमार्क टाकलेला की हे चेंजेस करा. त्याच्यानंतर ते चेंजेस करून फॉर्म पुन्हा सेंड केला आणि इथं आपल्याला दिसतं त्याच्यावर काय काय ॲक्शन घेतलेली आहे. सेंड टू ॲप्लिकंट. हा फॉर्म पुन्हा रिटर्न आला होता ॲप्लिकंटला. कुणाकडून आला होता? कॉलेज क्लर्ककडून. कधी आला होता आणि कोणत्या इन्स्टॉलमेंटसाठी आला होता हे सगळं डिटेल्स इथे दिलेले आहेत. ज्यावेळी कॅन्डिडेटकडून स्टुडंटकडून हा पुन्हा सबमिट करण्यात आला, रिसबमिट करण्यात आला, त्यावेळी तो फॉरवर्ड फॉर द अप्रुव्हल गेला, म्हणजे कॉलेज क्लर्ककडे गेला. कॉलेज क्लर्ककडून कॉलेज प्रिन्सिपलकडे गेला आणि त्यांच्यानंतर ॲप्लिकेशन अप्रूव्ड झालेलं आहे डिपार्टमेंट जॉईंट डिरेक्टरेटकडून. हे कधी झालेलं आहे त्याची डेट इथं आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण हे चेक करू शकतो की याचे फॉर्म आपला अप्रूव्ड झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये काही इश्यू आहे का ते आपण या लॉग इन केल्यानंतर या ऑप्शनमध्ये येऊन चेक करू शकतो. आता ज्यावेळी ह्याच फॉर्मचं फंड किती मिळणार आहे, आपल्याला स्कॉलरशिप किती मिळणार आहे ते आपण इथं ह्या बेनिफिट डिटेल्समध्ये चेक करू शकतो. तर याच्यावर क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला दिसेल कुठली स्कॉलरशिप आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज. ॲप्लिकेशन आय डी दिसेल. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट कोर्स फी अँड स्कीम बेनिफिट स्ट्रक्चर दिसेल आपल्याला. इथं ट्यूशन फी आपल्याला दिसेल 61,000. 50% आपल्याला ट्यूशन फी मिळणार आहे. एक्झाम फी 3,000 आहे, 3,210 आहे, त्याची पण 50% मिळणार आहे. असे मिळून टोटल 32,374 रुपये आपल्याला ह्या स्कॉलरशिपचे मिळणार आहेत. तर प्रत्येक कॉलेजसाठी प्रत्येक कोर्ससाठी ही वेगवेगळी अमाऊंट असते. तर आपण ही इथं ह्या ऑप्शनमध्ये बेनिफिट डिटेल्समध्ये येऊन चेक करू शकतो. त्याच्यानंतर ज्यावेळी हे ॲप्लिकेशन अप्रूव्ह होतं त्यानंतर हे फंड डिस्बर्समेंटमध्ये आपल्याला दिसेल की फर्स्ट इन्स्टॉलमेंट कधी आलेले आहे, कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला आपल्या अकाउंटला जमा करायचं आहे ते आपल्याला ह्या ऑप्शनमधून दिसून येईल. त्यामुळे अशा पद्धतीने आपण फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्या फॉर्मची काय कंडिशन आहे ते आपण इथं येऊन चेक करू शकतो.